नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण रताळ्याच्या गोड पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे. सुरुवात करूया. इथे मी 2 उकडलेली रताळी घेतली आहेत. सर्वात पहिले आपण रताळ्यांचं साल काढून घेऊया. इथे आपलं रताळ्यांचं साल काढून झालं आहे. आता आपण ही रताळी मॅशरने मॅश करून घेऊया. मॅश केल्यानंतर हे जवळपास 2 कप रताळ्यांचं सारण आहे. आता आपण यामध्ये पाव कप गूळ घालून घेऊया. इथे मी गूळ किसणीने किसून घेतला आहे. यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि पाव चमचा मीठ घालायचं. मिक्स करून घेऊया. जसा गूळ रताळ्यांमध्ये मिक्स होत जातो तसतसं हे सारण थोडं पातळ होत जातं. आता आपण यामध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालूया आणि घट्टसर असा पुरीसाठीचा गोळा मळून घेऊया. गव्हाच्या पिठाबरोबरच आपल्याला यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. इथे मी आणखी थोडं गव्हाचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे. मळून घेऊया. इथे मी जवळपास 1.25 कप गव्हाचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलं आहे. इथे आपला पुरीसाठीचा गोळा मळून तयार आहे. आता आपण याला तूप लावून घेऊया. तूप लावल्यानंतर हा गोळा 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचा. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनिट रेस्ट करायला ठेवूया. झाकून ठेवल्यामुळे गोळा छान मुरतो. आता आपण या गोळ्याचे लिंबाच्या आकारा एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. तुम्हाला केवढी पुरी हवी आहे त्यानुसार तुम्ही गोळे लहान किंवा मोठे करू शकता. या प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेऊया. इथे आपले गोळे करून तयार आहेत. आता आपण पुरी लाटून घेऊया. एक गोळा घ्यायचा आणि त्याला तूप किंवा गव्हाचं पीठ लावून मीडियम जाडीची पुरी लाटून घ्यायची. तर आपल्याला या प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणखी एक पुरी लाटून घेऊया. यासारख्या आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया. इथे आपल्या पुऱ्या लाटून तयार आहेत. आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया. पुऱ्या तळण्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये पुरी घालायची आणि ही पुरी दोघी बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायची. पुरी तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे ह्या पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातात. तेल व्यवस्थित गरम झालेलं असलं की पुरी छान फुगते. तुम्ही बघू शकता इथे पुरी दोघी बाजूंनी व्यवस्थित फुगली आहे. आपण पुरीचं पीठ मळत असताना तांदळाचं पीठ घातलं होतं, त्यामुळे ह्या पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि बराच काळ अशाच फुगलेल्या राहतात, लगेच बसत नाहीत. आणखी एक पुरी तळून घेऊया. आता आपण राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊया. तर इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार आहेत. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.